नियुक्त झालेली आहे। श्रीमती श्वेता राजू बनसोडे, अनुकंपा लिपिक टंकलेखक, ठाणे पाटबंधारे मंडळ ठाणे या कार्यालयात आपली नियुक्ती होत आहे। श्री आकाश बाळासाहेब माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात लिपिक टंकलेखक MPSC या पदावर आपली नियुक्ती होत आहे। श्री दत्तात्रय गोकुळ धनगर, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर या ठिकाणी वाहन चालक या पदावर अनुकंपा नियुक्ती होत आहे। श्री दिलीप काशीनाथ गांगुर्डे, प्रकल्प अधिकारी कार्यालय डहाणू या ठिकाणी चौकीदार अनुकंपा तत्वावर आपली नियुक्ती होत आहे। श्रीमती रिद्धी रुपेश पाटील, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर या ठिकाणी शिपाई या पदावर अनुकंपा तत्वावर इथे नियुक्ती होत आहे। यानंतर वन विभाग अनुकंपा तत्वावर श्री श्रेयस वसंत थोडगा, उपवन संरक्षक डहाणू या ठिकाणी वनरक्षक या अनुकंपा तत्वावर आपली नियुक्ती होत आहे। श्री श्याम युवराज जाधव, लिपिक टंकलेखक MPSC या पदावर आपली नियुक्ती झालेली आहे। श्री मंगेश रघुनाथ तांडेल, गट ड अनुकंपा तत्वावर आपली नियुक्ती होत आहे। प्रकल्प अधिकारी यानंतर पोलीस विभाग अनुकंपा तथा MPSC क्लर्क श्रीमती रोहिणी धनसिंग गिरासे, पोलीस अधीक्षक पालघर या कार्यालयामध्ये लिपिक टंकलेखक पदावर आपली नियुक्ती होत आहे। श्री भूषण सुभाष आहेर, लिपिक टंकलेखक MPSC पदावर आपली नियुक्ती होत आहे। श्री भूषण सुभाष आहेर। त्यानंतर श्री प्रीतम प्रकाश जाधव, पोलीस शिपाई अनुकंपा तत्वावर आपली नियुक्ती होत आहे। श्रीमती सुचिता सुनील गिराणी, पोलीस शिपाई अनुकंपा या पदावर आपली नियुक्ती होत आहे। अनुकंपा या तत्वावर आपली नियुक्ती होत आहे। श्री राज राहुल वाघ। नंतर जिल्हा परिषद पालघर अंतर्गत अनुकंपा नियुक्ती द्यावयाच्या उमेदवारांची नावे या ठिकाणी श्री सागर सदानंद जाबर, जिल्हा परिषद पालघर कार्यालयात वरिष्ठ सहाय्यक लेखा या विभागात आपले पदावर नियुक्ती होत आहे। श्री सर्वार्थ सुनील सावंत, कनिष्ठ अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा या पदावर आपली नियुक्ती होत आहे। श्री सर्वार्थ सुनील सावंत। श्री राहुल सरजू पिल्ले, कनिष्ठ अभियंता बांधकाम या पदावर आपली नियुक्ती होत आहे। श्री राहुल सरजू पिल्ले। श्रीमती साक्षी अशोक ठाकूर, औषध निर्माण अधिकारी या पदावर आपली नियुक्ती। श्री मनोज काशीनाथ आगड, श्री नाजिम नूर अली गोजा, शिपाई या पदावर आपली नियुक्ती होत आहे। श्री नाजिम नूर अली गोजा। लेखक या पदावर आपली नियुक्ती होत आहे। पदावर नियुक्ती होत आहे। संदीप पांडुरंग वाजे, नरेश विठ्ठल हाडळ, राहणार केळवे क्रमाने उपस्थित राहावे। अतिक्रमण त्यानंतर यशोदा शिनवार उमतोल, यांनी कृपया पूर्ण। त्यानंतर चंद्रा पांडू तरे, राहणार बहारपूर, तालुका पालघर। बापू कुंजारा, राहणार सोमटा, यांनी देखील पुढे यायचं आहे, उपस्थित केलं जाणार आहे। यामध्ये सर्वप्रथम श्री सुधीर मधुकर वाडू, राहणार पालघर। झाल्या पाहिजे तर या लाभार्थ्यांमध्ये आधार मशीन वाटप कीर्ती मिलिंद पाटील, तालुका वसई।
श्री हर्निश सुरेंद्र गरत तालुका वसई। यानंतर आपले सरकार केंद्र मूल्यमापन प्रमाणपत्राचं वाटप इथे केलं जाणार आहे। श्री स्वप्नील राजाराम यादव पालघर तालुक्यात प्रथम क्रमांक ज्यांनी प्राप्त केलेला आहे। श्री स्वप्नील राजाराम यादव 98% गुण प्राप्त केलेला आहे। श्री गजानन विष्णू कदम तालुका विक्रमगड। श्री गजानन विष्णू कदम द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे आणि 96% त्यांनी गुण प्राप्त केलेले आहेत। आपले सरकार सेवा केंद्राचे परीक्षण आणि मूल्यमापन यामध्ये हे सर्व विशेष गुण प्राप्त केलेले सन्मानार्थी। यानंतर श्री साई सुभाष खिल्लारे तालुका वाडा यांनी तृतीय क्रमांक पटकावलेला आहे। 96% गुण आपण प्राप्त केलेले आहेत। यानंतर स्मार्ट पंचायत प्राप्त झालेला आहे। आरटीजीएसच्या माध्यमातून हा निधी वर्ग करण्यात येईल आणि त्यांना इथे सन्मान पत्र दिले जाणार आहे। तेव्हा मी विनंती करतोय कुरगाव ग्रामपंचायतीला तसेच पालघर तालुक्यातून पारितोषिक प्रदान करण्यात आलेले आहे। 40 लाखांचा जिल्ह्याचं पारितोषिक आणि तालुक्याचं 10 लाखाचं पारितोषिक, रुपये 50 लाखाचं पारितोषिक आपल्याला प्राप्त झालेलं आहे। आर आबा पाटील सुंदरगाव पुरस्कार जिल्ह्यातून प्रथम, तालुक्यातून सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावणारी ग्रामपंचायत कुरगाव ग्रामपंचायत तसेच तालुक्यातून देखील हा विभाग ही ग्रामपंचायत। त्यानंतर वाडा तालुक्यातून त्यानंतर विक्रमगड तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। खोडाळा ग्रामपंचायतीला विनंती आहे शास्त्रीय स्वरूपामध्ये आपण सन्मान तयार करायचा आहे। झाप ग्रामपंचायत आपण तयार करायचं आहे। अभिनंदन। निश्चितपणे सांगतो की जशा प्रकारे राज्य शासनाची देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गतिमान वाटचाल चालू आहे, आता नेतृत्व माझं एक जिल्ह्याला असं मी म्हणणार नाही, आपल्या सगळ्यांचं सामुदायिक नेतृत्वाखाली आपला जिल्हा सुद्धा अतिशय गतीनं काम करतो हे नमूद करायला मला निश्चितपणे आनंद वाटतो। या प्रसंगी उपस्थित असणारे खासदार सावराजी, आमदार राजेंद्रजी गावित, जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुमती जाखड, वसई विरारचे आयुक्त सूर्यवंशी साहेब, आपले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मनोज रानडे, पोलीस अधीक्षक श्री यतीश देशमुख, प्रकल्प अधिकारी श्रीमती अपूर्वा बासूर, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, अतिरिक्त मुख्य कार्य अधिकारी रवींद्रजी शिंदे, अतिरिक्त आयुक्त वसई विरार महापालिका संजयजी हिरवाडे, अन्य सर्व जिल्ह्यातील खात्याचे प्रमुख, उपस्थित लाभधारक बंधू भगिनींनो, खरं म्हणजे आपला जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये आदिवासी वनपट्टे फार मोठ्या प्रमाणामध्ये दिले गेले आणि हा आदिवासींना वनपट्टे देण्याचा या देशामध्ये प्रथम क्रमांक आपल्या जिल्ह्यात आलेला आहे। अनेकदा टाळ्या वाजवत आता ते वनपट्टे दिले, वनपट्टे फक्त आदिवासी म्हणजे ते कागद कवटारून ठेवले होते, त्या वनपट्ट्याचं काय करावं हेच माहीत नव्हतं। सुदैवानं वन खात्याच्याच अंतर्गत असलेल्या बांबू बोर्डाच्या माध्यमातून त्या आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी बांबूची रोपं देण्याची भूमिका घेतली गेली। मागच्या एका बैठकीत मी म्हटलं होतं की सूर्यमालच्या टेकड्या ज्याच्या मोखाडा म्हणजे विक्रमगड, जव्हार, तलासरी या भागामध्ये जिथे ते आदिवासी परिसरामध्ये
वन खात्याची जागा, तर तिथं वनपट त्या ठिकाणी बांबूची लागवड करावी. बांबू हे जगातले गतीनं वाढणार ते गवत आहे. त्यापूर्वी झाड संज्ञा होती, परत झाड ही संज्ञा काढून बांबूला गवत सदरा करायला त्याच्यानंतर ते तोडण्यासाठी कोणती परवानगी लागत नाही. आता लागत, पूर्वी लागायची. आणि बांबूची रोपं लावल्यानंतर पुन्हा त्याचे रोपं परत लागवड करायची गरज नाही. दरवर्षी बांबू काढायचे. आता मी सेवा विवेक ही आपल्या जिल्ह्यातली संस्था आहे. ही बांबूच्या रोपापासून विविध प्रकारच्या गोष्टींची निर्मिती करते. तिचा विस्तार त्यांचं एकूण मदत घेऊन आपल्याला आपल्या जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये बांबूची लागवड करणाऱ्या शेतकरी, आदिवासी असतील, म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब या घटकाला रोजगार मिळेल आणि आता खऱ्या अर्थाने वनपट्टी दिल्याचा आनंद मिळणार. मगाशी आपल्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड सांगितले की या मध्य काळामध्ये 3 बाबींवर त्यांनी जास्त लक्ष घातलं. याच्यामध्ये पाणंद रस्ते जिल्ह्यामध्ये काही रस्ते गुगलवरून सुस्पष्ट दिसले, काही दिसतच नव्हते. त्या सर्व रस्त्यांना कायमस्वरूपी लोकांच्या उपयोगाकरता आणण्याकरता एक यंत्रणा तयार केलेली आहे आणि त्याचा वापर भविष्यकाळात होणार आहे. दुसरा भाग आहे की ज्या ठिकाणी समुद्राच्या किनाऱ्याला जी गाव आहेत, म्हणजे सातपाटी, तुमचे काय माहीम, केलवाची बंदर आहेत छोटी छोटी, त्या बंदराच्या गावाचं सर्वेक्षण आपल्याकडे उपलब्ध नव्हतं. आता ते गुगल मधून ते सर्वेक्षण केल्यानंतर त्या घर धारक असलेल्या माणसाला आपल्या अंगणामध्ये जागा किती आहे, प्रांगणामध्ये म्हणजे परसदारामध्ये किती जागा आहे याचं सुद्धा निश्चितपणे सर्टिफिकेशन करण्याचं काम पुढे होणार आहे. एकूणच आपला जिल्हा माननीय मुख्यमंत्र्यांच्या दिलेल्या पूर्वीचे 100 दिवसाचा आता 150 दिवसाचा आणि आता 26 जानेवारी पर्यंत हे 150 दिवसाचा कार्यक्रम तोच कंटिन्यू केलेला आहे. म्हणजे आपल्याला गतीनं काम करत असताना काही ठिकाणी काही लोकांना ती गती निर्माण करता आली नाही. त्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी तोच कार्यक्रम पुन्हा 26 जानेवारी वाढवलेला आहे. एकूणच आजच्या ह्या अनुकंपा तत्वावरच्या अनुषंगानं आपल्या पालघर तहसीलदार कार्यालयामध्ये कार्यरत असणारे शिपाई रुपेश पाटील यांचं 16/8/2025 ला अपघाती निधन झालं. त्यांच्या पत्नी रेड्डी यांच्याकडून आवश्यक ती कागदपत्र पूर्तता झालेली आहे आणि एकूण 47व्या दिवशी अनुकंपा गट ड शिपाई या पदावर आज त्यांना नियुक्ती पण देण्यात येणार आहे. म्हणजे भविष्य काळामध्ये ही जी अनुकंपा तत्वावरची फाईल अर्जाची ढीग आपण ढीग म्हणू ना, पण हे वाढण्याची प्रवृत्ती मोठा झाली. एकूणच मी स्वतः कॅबिनेटमध्ये बोलणार आहे की ज्या ज्या वेळेला अशा घटना घडतील त्याला दर महिन्याला या अनुकंपा तत्वावरच्या असलेल्या कागदपत्र तपासणी करून लगेच त्याला नियुक्ती देण्याचं काम राज्य शासनाकडे व्हावं, जेणेकरून निश्चितपणे उपेक्षा होणार नाही. एकूणच आपण सगळेजण आपल्या जिल्ह्याच्या माध्यमातून राज्याच्या म्हणून देशाची एकूण प्रगती करण्यासाठी आपण सत्वर आपण तयार झालेलो आहोत. भविष्यकाळ आपल्यासाठी आशादायी. आता दसरा गेला तर येणारी दिवाळी मी आढळतो का मधल्या काळात आपली भेट डीपीडीसीच्या अनुषंगाने एकदा, परंतु तुम्ही लोक नसणार, डीपीडीसीला दुसरे लोक असतील. तर मी आजच तुम्हाला येणाऱ्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपलं जीवन सुखर हो ही अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणेशजी नाईक साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे सामंजस्य करार होत आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे. प्रगती प्रतिष्ठान यांच्यामध्ये सामंजस्य करार होत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हे सामंजस्य करार जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया. आदरणीय रणजित देसाई साहेब उपजिल्हाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र
नियुक्तीपत्र प्रदान करण्यामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे असे आरडीसी आदरणीय श्री सुभाषजी भागरे साहेब यांचा देखील सन्मान केला जात आहे। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या आदरणीय श्री भागरे साहेब यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे। अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यामध्ये एक मोलाचा हातभार प्रशासकीय अधिकारी आदरणीय श्री सचिनजी भालेराव यांचा होता, म्हणून त्यांचं देखील सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे। नरेंद्रजी पाटील यांनी देखील उत्कृष्ट काम केल्याबद्दल माननीय नामदार श्री गणेशजी नाईक साहेब यांचा इथे यथोचित सन्मान केला आहे। पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हे सदा आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेब यांच्या पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय श्याम बदलूरकर यांचं देखील अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे। या माध्यमातून आणि उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल आपलं देखील अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे। आदरणीय तहसीलदार रमेशजी शेंके यांना देखील पुष्पगुच्छ देऊन इथे त्यांचं अभिनंदन